शारदीय नवरात्रोत्सवास घटस्थापनेपासून प्रारंभ झालाय। मुंबईतील प्रसिद्ध देवींच्या मंदिरांपैकी एक असलेल्या महालक्ष्मी मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त भक्तांची दर्शनासाठी प्रचंड गर्दी पाहायला मिळते। या 9 दिवसांमध्ये देवी दुर्गेची विविध रूपं पूजली जातात। देवीच्या शक्ती, तिच्या करुणा आणि तिच्या भक्तांवर असणाऱ्या आशीर्वादासाठी पूजा होते। या 9 दिवसांमध्ये अनेक भक्त उपवास धरतात। काही जण पूर्ण नवरात्र उपवास धरतात, तर काही जण दुर्गाष्टमी किंवा नवमीला उपवास करतात। या काळात विशेषतः दुर्गा सप्तशती या पवित्र ग्रंथाचे वाचन केले जाते। या ग्रंथात देवीच्या शक्ती आणि तिच्या राक्षसांवर विजय प्राप्त करण्याच्या कथांचा समावेश आहे। दुर्गा सप्तशतीचे पठण नवरात्राच्या काळात केल्याने भक्तांना विशेष कृपा लाभते असं मानलं जातं। नवमीच्या दिवशी कुमारी कन्यांचे पूजन केले जाते। त्यांना देवीचे रूप मानून त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला जातो। त्यांच्या भोजनात पुरणपोळी, फळे आणि इतर गोड पदार्थ दिले जातात। शारदीय नवरात्रोत्सव हा आध्यात्मिक जागृती आणि स्त्री शक्तीच्या पूजेला समर्पित आहे। हा सण आपल्याला नवरात्राच्या काळात एकाग्रतेने, भक्तिभावाने आणि भक्तिपूर्ण उपासनेने जीवनातील अडचणींवर मात करण्याची शिकवण देत असतो। देवी दुर्गेची आराधना केल्याने भक्तांना शक्ती, यश आणि आशीर्वाद मिळतात। शारदीय नवरात्र हे अधर्मावर धर्माच्या विजयाचे प्रतीक आहे आणि त्याद्वारे मानवाने चांगुलपणाचा मार्ग अनुसरावा अशी प्रेरणा मिळते। आज नवरात्रीची 6वी माळ। याच नवरात्रीचे औचित्य साधून हे 9 दिवस लोकमत भक्ती चॅनलद्वारे आपण 9 देव्यांची आख्यायिका, पुराणांमध्ये सांगितलेल्या त्यांच्या दंतकथा जाणून घेणार आहोत। आज आपण मुंबईच्या महालक्ष्मी देवीची आख्यायिका जाणून घेऊया। महालक्ष्मी मंदिर हे मुंबईमधील एक सर्वात प्राचीन मंदिरांपैकी आहे। हे मंदिर लाखो लोकांचं विश्वासाचं आणि प्रार्थनेचं स्थळ आहे। महालक्ष्मी मंदिर अरबी समुद्राच्या अगदी जवळच आहे। या मंदिराच्या गर्भगृहामध्ये देवीच्या 3 म्हणजेच महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती देवींच्या अतिशय सुंदर मूर्ती एक साथ विराजमान आहेत। यामध्ये महालक्ष्मी देवीची प्रतिमा ही मधोमध आहे, तर महालक्ष्मी देवीच्या उजव्या बाजूला महाकाली आणि डाव्या बाजूला महासरस्वती मातेची मूर्ती आहे। या देवीबद्दल एक वैशिष्ट्य म्हणजे दिवसा मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना महालक्ष्मीची वास्तविक प्रतिमा दाखवली जात नाही। असं म्हणतात की वास्तविक प्रतिमा दिवसभर एका सोन्याच्या आवरणाने झाकलेली असते आणि सायंकाळी सुमारे 9:30 वाजेच्या आसपास या प्रतिमेवरचं आवरण थोड्या वेळासाठी काढलं जातं। ज्या भक्तांना याबाबतची माहिती आहे ते देवीच्या दर्शनासाठी रात्रीच्याच वेळेला जातात। या मंदिराचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या गाभाऱ्यात एक भिंत आहे। भक्तगण आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी 1 रुपयाचं, 2 रुपयाचं नाणं त्या भिंतीवर चिटकवतात आणि आश्चर्याची बाब म्हणजे हे नाणं भिंतीवर चिटकलंही जातं। असं म्हणतात हे एक जागृत स्थान आहे। इथे येणाऱ्या सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात। मुंबईमधील वरळी आणि मलबार हिल म्हणजे आत्ताचे कँडी ब्रिज, या ब्रिजला जोडणारी भिंत बनवण्याच्या वेळी एक अद्भुत घटना घडल्याचं सांगितलं जातं। इंग्रजांच्या काळात मुंबईचा ब्रिटिश गव्हर्नर जॉन हॉर्नबीने मुंबई आणि वरळी ही 2 बेटं समुद्रात भरणी करून बांधण्याचा विचार केलेला। व्यापारी असलेल्या ईस्ट इंडिया कंपनीला हॉर्नबीचा हा प्रयोग मंजूर नव्हता। मुंबई बेटाचं दक्षिण टोक जे सध्या महालक्ष्मी मंदिर म्हणून ओळखलं जातं आणि समोरचं वरळी गाव म्हणजे आत्ताचं ॲट्रिया मॉलपर्यंत समुद्राचे पाणी पसरलेले होते। पावसाळ्याच्या दिवसात हे पाणी संपूर्ण भायखळ्यापर्यंत पोहोचायचं, त्यामुळे मुंबई बेटावरून वरळीकडे जायला होडीशिवाय दुसरा पर्यायच नसायचा। ब्रिटिशांनी समुद्राचे पाणी जिथून आत घुसायचे त्या भागाला द ग्रेट ब्रिज असं नाव दिलेलं। म्हणूनच जॉन हॉर्नबीने ही खाडी भरून काढण्याचा निर्णय घेतला आणि मुंबई बेटावरून थेट वरळीला जाण्यासाठी एक गाडी मार्ग ब्रिज बनवायचं ठरवलं। या प्रकल्पाची सुरुवात त्याने इंग्लंड कार्यालयाच्या परवानगीशिवायच केली। तेव्हा या बांधकामाचं नाव होतं वरळी बांध। तेव्हा या कामाची सूत्र एका तरुण इंजिनियर असलेल्या रामजी शिवाजी नावाच्या व्यक्तीच्या हाती होती। बांधकाम सुरू झालं आणि दगडाच्या राशीच्या राशी पाण्यात भरल्या गेल्या। पण थोडं बांधकाम चांगलं झालं की हा बांध समुद्राच्या रेट्याने घसरून पडायचा आणि असं सारखं घडत होतं। परंतु रामजी आणि जॉन या दोघांनी हिंमत हरली नाही आणि त्यांनी हे काम चालूच ठेवलं। त्यावेळेचं तंत्रज्ञान बघता ते काम थोडंसं अवघडच होतं। बांधकाम करणाऱ्यांना अनेक संकटांचाही सामना करावा लागला। ब्रिटिश इंजिनियर्सने देखील अनेक प्रयत्न करून पाहिले। तेव्हा प्रोजेक्टचे चीफ इंजिनियर म्हणजे रामजी शिवाजी यांच्या स्वप्नात महालक्ष्मी देवीने दर्शन दिले आणि ती त्यांना म्हणाली की वरळी जवळच्या समुद्रामध्ये माझी आणि माझ्या बहिणींच्या मूर्ती आहेत,
त्या बाहेर काढून तुम्ही तिथे आमचं मंदिर बनवा आणि तुमची पुढची सर्व संकट दूर होतील। तेव्हा रामजी शिवाजी यांनी देवीच्या आदेशानुसार शोधकाम करायला सुरुवात केली। समुद्रात जाळी टाकण्यात आली आणि स्वप्नात सांगितल्याप्रमाणे त्या जाळीत खरोखरच महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली अशा 3 महादेवींच्या मूर्ती सापडल्या। मग चीफ इंजिनियर रामजी शिवाजी यांनी त्याच ठिकाणी छोटंसं मंदिर बांधून देवींची प्राणप्रतिष्ठा केली। त्यानंतर ब्रिजचं काम पुन्हा सुरू केलं आणि ते काम अगदी त्वरित पार पडलं। आज त्याच ठिकाणाला आपण मुंबईचं महालक्ष्मी मंदिर म्हणून ओळखतो। मंदिराच्या परिसरात अन्य देवी देवतांचे देखील मंदिर आपल्याला आढळून येतात। या मंदिरात श्री हनुमानाचं एक पातळी हनुमान नावाचं मंदिर आहे, जिथे मंदिरात हनुमानाची चांदीच्या आवरणातील मूर्ती आपल्याला आढळून येते। इथे एक धाकलेश्वर महादेव मंदिर देखील आहे, जे मंदिर 200 वर्ष जुनं आहे। महालक्ष्मीच्या मंदिरात नवरात्रीचा सण मोठ्या धूमधामात साजरा केला जातो। या काळात मंदिराची सजावट अतिशय आकर्षितपणे केली जाते आणि या काळात भाविकांच्या गर्दीने तर संपूर्ण मंदिर परिसरच भरून जातो। तुम्ही जर मुंबईत राहत असाल किंवा मुंबईच्या जवळ कुठे राहत असाल तर या नवरात्रीत महालक्ष्मीच्या या मंदिराला एकदा तरी जरूर भेट द्या आणि तुमचा अनुभव काय आहे हे आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा। त्याचबरोबर तुम्हाला आणखी 9 देव्यांचे जर आख्यायिका जाणून घ्यायची असेल तर लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।